आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा 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 दार उघड बरं. मामा दार उघड बरं. काय वेडे पडे हा. मामा मामा दार उघड बरं. मामी तुम्ही हे काय करताय. नेमकं काय चाललंय तुमच्या मनात. मामा दार उघडणार आहे. मामा मामा दार उघड बरं. मामा मामा दार उघड बरं. मामा मामा दार उघडणार आहे. मामा ऐक बिट्टी. मामा दार उघड बरं. काय वेडे पडे हा. मामा मामा दार उघड बरं. यापुढे त्या गौरीच्या आयुष्यात वाईट घटना या घडतच राहणार. तुम्ही फक्त तुमचं तोंड बंद ठेवायचं. त्या बदल्यात तुम्हाला त्याची किंमत मिळत राहणार. गौरी तू लक्ष्मी आहेस आमची. तो नवरा आणलाय त्याच्यासोबत संसार कर आणि आमच्याकडे अशीच लक्ष्मी येत राहू दे. त्याचा आता काहीही संबंध नाहीये गौरीजींशी. तो अशी जबरदस्ती नाही करू शकत. मी नाही सोडणार त्याला. रुद्र गौरीचा नवरा आहे तो. हे त्याच्या तरी लक्षात होतं का. दोघींना वाऱ्यावर सोडून दिलं होतं त्याने. गौरीजींनाही त्याच्याबरोबर जायचं नाहीये. बिट्टीलाही नाही आवडत तो. हे बघ रुद्र, ते काहीही असलं ना तरी बिट्टी ही त्याचीच मुलगी आहे हे आपण नाकारू शकत नाही. पण तिला तो बाप म्हणून नकोय. रुद्र अरे घरात भांडणं झाली म्हणून नाती तोडून टाकता येत नाही. ते राजन काका तू त्या माणसाची बाजू कशी काय घेतोयस. त्याने तोडून टाकलं होतं हे नातं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना बिट्टीला याचा किती त्रास झाला होता ते. तरी आपण. रुद्र शांत हो ना तू. कसा शांत होऊ मी नंदाई. रुद्र काहीही झालं ना तरी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि मग आपण काय करायचं. बिट्टीला आणि गौरीजींना त्याच्या हवाली करून टाकायचं. अरे उद्या त्यांना काही झालं तर. पण मला एक गोष्ट कळत नाहीये. मागे ज्या वेळेला तिच्या लग्नाचा विषय निघाला होता तिच्या नवऱ्याबद्दल मी विचारलं होतं तर ती म्हणाली होती की आमचा रीतसर घटस्फोट झालेला नाहीये. पण तिला असं वाटत होतं की तिचा नवरा परत कधीच येणार नाहीये. मग हा अचानक आला कसा. तेच मी म्हणतोय राजन काका.
जो माणूस गौरीजींशी कोणताच संबंध ठेवायला तयार नव्हता, ज्याला त्याच्या आयुष्यात गौरीजी आणि बिट्टी नको होत्या, तो माणूस काहीतरी हेतू असल्याशिवाय इथे येणार नाही. नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ असणार. आणि तो काही गौरीजींच्या भल्यासाठी वगैरे आलेला नाही. बरं, मुळात मला एक कळत नाहीये, इतक्या वर्षानंतर गौरीजी आणि बिट्टी इथे आहेत हे त्याला कसं कळलं? नक्कीच त्याला कोणीतरी इथला पत्ता सांगितला असणार, त्याशिवाय तो इथे येणं शक्यच नाही. कोण बोलवणार? ही आहे ना गौरीची मामी. तिने सांगितलं असणार त्याला, इथे फुकट खायला मिळतं, ये तू पण. आणि हा आला लगेच. आपल्याला काय करायचं आई? आपला काय संबंध? मुळात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि पैठणकरांना काही बाकीची कामं नाही आहेत का? आता मोलकर्णीचे प्रश्न सोडवणार आहोत का आपण? तेवढंच बाकी आहे आता. ते बघतील काय त्यांचं ते. मिसेस पैठणकर, तुमच्याकडे कोणीही मदत मागितलेली नाहीये. आणि गौरीजींच्या आयुष्यात जे काही चाललंय ना, ते मला नाही चालणार. आणि मी नाही बघू शकत दुसऱ्या कोणाबरोबर त्यांना. काय? नाही म्हणजे ज्या माणसाला गौरीजींची पर्वाच नाहीये त्या माणसासोबत गौरीजींना नाही बघू शकत असं म्हणायचंय त्याला. अरे पण तो तिचा नवरा आहे आणि तिला त्याच्यासोबत संसार करायचा असेल तर तू कोण आहे अडवणारा? मी अडवणार. गौरीजींनी त्या माणसाला स्वीकारणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. आणि आपल्याला कळतंय की त्या त्याच्याबरोबर खुश नाही राहू शकत, तरी आपण शांत राहायचंय का? हे तुम्हाला जमत असेल मिसेस पैठणकर, पण मला नाही जमणार. मला माहितीये स्वतःसाठी स्टँड कसा घेतात ते. त्यांना नाही जमत त्यांच्या मनातलं बोलून दाखवणं. त्यामुळे मला त्यांची मदत करावीच लागणार. आता जर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची गरज आहे, त्यांना असं स्वतःचं नुकसान नाही करू देणार मी. आणि परिस्थितीला शरण जाऊन चुकीचे निर्णय तर मुळीच घेऊ देणार नाही. मी नाही जाऊ देणार त्यांना, कारण त्यांनी खूप भोगलंय आतापर्यंत, खूप. मी नाही बघू शकत त्यांना आणखी दुःखी, कारण मी त्यांच्याशी काय? रुद्र भाऊजी, मला असं वाटतं तुम्ही इथे अंदाज बांधत राहण्यापेक्षा एकदा गौरीच्या नवऱ्याशी बोलून बघा. हे मूर्ख, आता त्या मेडच्या घरचे प्रश्न सोडायला जाणार आहेस का? आणि ती तिच्या नवऱ्याला हवंय ते करत असेल तर तू कोण अडवणारी? स्वतःच्या नवऱ्याला खुश ठेवता येत नाही आणि लागली दुसऱ्यांना सल्ले द्यायला. पण मला एक कळत नाहीये, तिचा नवरा आलाय तर तुला काय एवढा त्रास होतोय रुद्र? तिचं ती बघून घेईल ना. इतके दिवस नवऱ्याने टाकलेली म्हणून तिचा नवरा असल्यासारखं तिला आणि तिच्या मुलीला प्रोटेक्ट करत होता. पण आता तिचा नवरा आलाय, आता तुझी गरज संपली. आता ती एकटी नाही. तू काहीही कर रुद्र, आमच्याशी कितीही भांडलंस तरी काय होणार आहे? काही फरक पडणार नाही. ती मेड शेवटी तिच्या नवऱ्याकडेच जाणार. या बायका अशाच असतात रे. नवरा कसाही असू देत, बेवडा असू देत, मारझोड करणारा असू देत, लफडीबाज असू देत,
या अशा बायका शेवटी आपल्या नवऱ्याकडेच जातात. ती मेडही हेच करणार. रुद्र 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 ऐक ना. रुद्र गौरी गौरी मला माफ कर ग गौरी. माझं खरंच चुकलं गौरी. मला माफ कर. मी हात जोडतो ग. मी पाया पडतो तुझ्या. मला माफ कर ग. मला टाकू नकोस. मला सोडून जाऊ नकोस ग गौरी. आता मी आलोय ना गौरी. आता आपण तिघे सुखाने संसार करू ग. मला माफ कर गौरी. मला माफ कर. मला माफ कर ग. तू कोण आहेस, का आलास मला माहिती नाही, पण मी सगळं खरं सांगून टाकणार आहे रुद्र सरांना. सगळ्यांना सांगणार आहे माझं लग्नच झालेलं नाहीये. अगं पण का साठीपणा करतेस ग तू? मी माफी मागतो ग तुझी. मीच तुझा नवरा आहे. गौरी अगं असं काय करतेस? ते सांगतायत तर ऐक ना. तुम्ही सगळे खोटारडे आहात. तुम्ही सगळे मला फसवताय आणि या घरातल्यांना पण मी तुमचं हे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. गौरी अगं असं काय करते तू? हे काय बोलते? मी हे जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठीच करते बाळा. गौरी जी आई पार्टनर गौरीजी तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला कुणासोबतही जाऊ देणार नाही आणि ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास झालाय त्याच्यासोबत तर मुळीच नाही. रुद्र सर हा आमच्या घरातला प्रश्न आहे. माझ्या संसाराचा प्रश्न आहे. तुम्ही आत नका पडू. आमची भांडणं आम्ही मिटवू. गौरीजी ऐका माझं.
काय म्हणाल्या गौरीजी? रुद्र बोल ना, तू बोललास का गौरीजींशी? रुद्र सांग ना, नक्की काय झालंय? रुद्र रुद्र थांब. गौरीजींना काही झालं ना? गौरीजींना काही झालं तर मी. रुद्र रुद्र थांब ना. गौरीजींना झालं तर मी सोडणार नाही. या मुलीच्या नशिबात देवानी सुख लिहिलंय की नाही कोणास ठाऊक. बिचारी एवढी इतरांचं करते, सगळ्यांसाठी झटते, पण तिच्या आयुष्यात सुख याची वेळ आली ना की त्यात काहीतरी विघ्नही येतच. मला काळजी वाटते हो बिट्टीची आणि गौरीची. मला तो तिचा नवरा बरा नाही वाटला. खरंय नंदा. एक सांगू नंदा, मलाही आता काळजी वाटू लागली आहे. पण आपण काय करू शकतो ना? काही झालं तरी तो तिचा नवरा आहे. अहो असं कसं? आपण मुलगी मानतो ना तिला. मग आपल्या मुलीला जर तिचा नवरा त्रास देत असेल तर आपण ते का सहन करायचं? नाही, सहन करायचंच नाही. ठामपणे तिच्या पाठीशी उभं राहायचंय. हा, आता फक्त तिचा निर्णय तिला घेऊ दे. एकदा का तिने निर्णय घेतला की त्यात आपण तिला मदत करायची. देव करू आणि तिला योग्य निर्णय घ्यायची बुद्धी हो. उगाच कुठल्या तरी दडपणाखाली येऊन तिने आयुष्याचं नुकसान नको करून घ्यायला. नंदा, अगं इतकी काळजी करू नकोस. आपण आहोत की नाही ठामपणे तिच्या पाठीशी कायम. आणि मी तिचं नुकसान होऊ देणार नाही, कळलं? पण आपली गौरी साधी हो, अगदी फार चांगली. स्वतःचं मन मारून ती इतरांसाठी करत राहते. तिचं सगळं आयुष्यच तडजोडींवर उभं आहे आणि या सगळ्यामध्ये तिचा स्वतःचा आनंद राहूनच जातो. स्वतःच्या सुखाचा कधी विचारच करत नाही ती. आत्ताही तिने तसं नको वागायला, नाहीतर या सगळ्यामध्ये ती तर भरडली जाईलच, पण तिच्यासोबत बिट्टीचं आयुष्य सुद्धा भरडलं जाईल. आशा करूया की ती जो निर्णय घेईल तो योग्यच घेईल. आपण आपल्या परीने कायम त्या दोघींची काळजी घेऊ, त्या सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करू. घाबरलीस का? पण अगं सॉरी ग, खरंच सॉरी. तू असं सगळं घरच्यांना सांगायला निघालीस, मग मी काय करणार? सांग ना, काय करणार मी? दुसरा पर्यायच नव्हता ग माझ्याकडे. तूच मला असं करायला मजबूर केलंस. बिट्टी, घाबरलीस का? अगं तू घाबरू नकोस ग. तुम्हाला कसं काय करीन मी? मी नवरा आहे ना तुझा, का पुन्हा विसरलीस आहे?
असं रडू नकोस ग तू अशी रडली ना मग मला पण त्रास होतो ग. मी स्वतःला शिक्षा करून घेऊ का? मी वाटते नको. मी अजून मारू का? रडू नकोस ना बायको. तुला भूक लागली असेल ना? भूक लागली ना तुला काहीतरी खायला घेऊन येतो. माझ्या कोणाची बायको